लग्न झाल्याला आज 4 महिने झाले आहे. मी अजून सुद्धा तुझी भेट घेतली नाही. काय मला तुझं पाणी मिळालं आहे? मी अजून सुद्धा पैसे देऊन गेले नाही. उद्या तर रक्षाबंधन आहे. आता आपण उद्या त्यांच्या गावाला गेले पाहिजे. गाणं वाजवून चांगलं मनूला पण ऐकलं गाणं. दिलीप सातपुते यांनी मला पैसे दिले आहेत, त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो. त्यांची मी लाडकी बहीण आहे. आई लाडकी बहीण पाण्याचा छुट्टिया पूरा के गोटा फेकले तिकडं लागला गोटा फेकून नाही मामाजी, मी पैसे आणले नाही, कारण की माझ्याजवळ एकही पैसा नाही. नाही म्हणजे काय? पैसे कधी द्यायचे? अरे पैसे नाही तर येतं बसायला ना. काय येतून चालता हो? माझ्या जर घरात उभा राहून झाला असतं खबरदार ते जाऊन बसतो मी वागायला पाहिजे. खुर्च्यामध्ये बसतो खरी नाही. मामाजी, मी पैसे आणून देतो, पण असे बोलू नका मामाजी. मला क्षमा करा हो मामाजी. माझ्या ताईशी एकदा तरी बोलू द्या हो मामाजी. मी तुमच्या पाया पडते हो. पाणी सुद्धा देऊ नको, नाही तर याच्या बाबा तुला जावं लागेल. माझ्या दादाला पाय तरी देऊ द्यावं. मी तुमच्या पाया पडतो. आम्हाला आजार कोणी नाही. खबरदार ना, पुन्हा जर शब्द काल निघतं तू काय येतो तर गाती हो, तर गाती हो म्हणतो ना. मामाजी, माझ्या ताईशी एकदा तरी बोलू द्या मामाजी. मामाजी, असे वाईट शब्दानं बोलू नका मामाजी. काहीतरी मनामध्ये विचार करा. असे वाईट शब्दानं बोलू नका.
जास्त गेला होता का पंधरा वाजता नंतर लागतं मला. काय करीतात तिकडे? ऐकतच नाही. आपण काय करत होते? आता काय ना? हा सगळा धंदा? ओ तुझा बघतो? आणि तुला बघून ठेवू दे. हो आत्याबाई, आता मी जाते आणि मी काम करते. आपण म्हणजे दबाव बोला आणि तुमच्या पैसे दिला नाही. अगं तुला शरम वाटतं की नाही? माझ्यासमोर उभी आहे तो. तू भिकाऱ्याची पोर आहे. जा म्हणतो ना. पैसे आणून देईल आत्याबाई. विनाकारण मला मारलं. काहीतरी विचार करा. माझा काही निर्णय नाही झाला. मला असं विनाकारण त्रास होतो. तुम्ही माझ्या आई समान आहात. मला मान करा. अगं जा म्हणतो ना. मारू मारू तुझ्या हात करे. काय माझ्या नशिबात मिळाली तू? काही धंदा करत नाही. तुझे मायबाप शिकवली आहे का? चाल, आपण घरी जाऊ का? ताई मी किती पापी आहे गं. त्या लग्नाचा हुंडा न दिल्यामुळे बसू का हा देवा परमेश्वरा. किती रे माझा जिवंत काय वाट. करते माझ्या ताईच्या किती तरी होत असेल. ताई तुला पत्ता नाही का ताई? भेटीला घेणार नाही. नाही पवार भाऊ. गेलो होतो पण पैसे न दिल्यामुळे मला वाईट शब्दानं बोललेले आणि माझ्या ताईची भेट सुद्धा मला होलेली आहे. गोपाळ भाऊ, तुला काय सांगू रे मी? बर ठीक आहे राजे. मीनाताईच्या गावाकडे जाऊन मी मीनाताईची भेट घेऊन घेईन. तू मीनाताईची मुळीच चिंता करू नको. बरं मी जातोय आता. माझ्यासाठी किती त्रास होतोय. मी
पापी जन्माला आला. मी लहानपणी केले असते तर बरं झालं असते दादा. माझे बोल का बोल पाव बरं मिळालं का? तुझ्या भावाला हुंडा देता म्हणून सांगितलं. का बरं पैसे दिला नाही? तू जाय इथून. तुझ्या भावाच्या घरी नाही जाशील ना, तुझ्या अंगाचे आग आग करून सोडीन. जा आणि हुंडा तरच ये माझ्या घरी. मिने, लक्षात ठेव. विचार आता शब्द बोलू नका. काहीतरी विचार करा.
मिनी मी तुला शेण सुद्धा राहू देणार नाही जोपर्यंत पैसे आणून देणार नाही तोपर्यंत ह्या घरामध्ये सुद्धा राहू देणार नाही लक्षात ठेव मिनी मर मारून काही तुझ्या तुला यारे वायतो कोणा तुला यारे वायतो कोणा मिने माझ्या डोळ्याला दिसू नको जा तुझ्या भावाच्या घरी तुझा भाऊ पैसे नाही दिल्यामुळे तू मला नापसंत आहे आताच्या आता तू चालती हात नाही तर तुला मारल्याशिवाय राहणार नाही तुझ्या पाठीची साल खाल्ल्याशिवाय सोडणार नाही अगं मिने चालती हो म्हणतो ना नाही ना काहीतरी विचार करावा मला आई बाबा नाही तर मी जाणार कुठे ना काहीतरी विचार करावा मी तुमच्या पाया पडते न्याय माझा
काहीतरी विचार करावा. माझा काही अन्याय नसताना त्याला विनाकारण मारतात. अगं मिने, मी तुझा चांगला विचार केला. तू जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत तुझ्या पाठीची साल काढल्याशिवाय राहणार नाही. समजले? बरं जातो मी. रमेश कुंडाळकर यांच्याकडून मीनाची भूमिका अतिउत्तम केल्याबद्दल 50 रुपयाचा बक्षीस मिळत आहे. तर या 50 रुपयावर मंडळाचा हक्क राहणार नाही. मीनाने या 50 रुपयाचा स्वीकार करावा. मीना रमेश कुंडाळकर यांचा मी धन्यवाद करतो. त्यांची मी लाडकी बहीण आहे. मीनाताई, कसं काय चालले घरात? तसेच हरिचंद्र दुवारे यांच्याकडून सुद्धा मीनाची भूमिका अतिउत्तम केल्याबद्दल 50 रुपये बक्षीस मिळत आहे. तर या 50 रुपयाचा स्वीकार करावा. त्यांची मी लाडकी बहीण आहे. हो, मीनाताई, कसे काय चालले घरातील हाल हवा? ठीक आहे ना? अशी खोटी बोलू नको मीनाताई. मी तुझे सगळे पाहिलेले आहे. मीनाताई, असं खोटी बोलू नको. मी तुझे विचार घेण्यासाठी आलो. तुझी वार्ता मागणी म्हणून आलो. मी तुला भेटायला आलो ताई. वाकडा निघते. आणि घरी नसताना जरी गप्पा मारायला वाटायला पाहिजे. बसा मी राजाचा मित्र आहे. विनाकारण मला असं बोलू नका. तू खरं खरा माय साय म्हणा. तिला ताई म्हणतो. 242. पण ते तुझी ताई नसून ते तुझी बाळाची ताई आहे. अरे हरण कोणा गरम वाटायला पाहिजे. येतं यायला. असे विनाकारण गोपाळरावला दोष देऊ नका. ते भाऊ आहेत आमचे. काहीतरी विचार करावा. पापाच्या चटण्या का बोलो. पापाच्या चटण्या का बोलो. चटण्या का बोलो.
बाहेरचा भाऊ आहे. कोण? हा बाहेरचा भाऊ लवकर कुठला नाही म्हणतो भाऊ हा हरामखोराला सर्व वाटायला पाहिजे. करू नको सई देवत वाटा 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 मारी नगना बरे तुझा सापळा रे तुझा सापळा मारी नगना बरे तुझा सापळा रे तुझा सापळा इकयानात तुरे साधुना इकयानात तुरे साधुना इकयानात तुरे साधुना इकयानात तुरे साधुना नाही रे तुझा कोणा रे तुझा कोणा अरे हरामखोरा आल्या मागाने निघून जा नाही का उद्या मला इकडे ठेवून जा मला माहित नव्हते तुझे पेरा काळे आहेत. काय म्हणतो काय म्हणतो ना आणि बहीण भावाचे नाते तोडू नका. मी आज जाऊन येते. देवा तुम्ही हे काय बोलता तुमचे शब्द ऐकून माझे हृदय कशाचे भरून गेले असे धमकीनं बोलू नका तिला आधार कोणी नाही म्हणून असे शिवागाळ करता देवा पाटील अशा धमकीनं बोलू नका काय कमी जास्त झाल्या मी कधीच तुला सोडणार नाही समजला मी जातोय अरे भिकार द्या तू कधी पिजाकी मारतोय कशाचे गप्पा चालू आहे? आणि काय झालंय? तुला काय झाले म्हणून सांगू तो एक आला निघाला दिसला मला होता गप्पा चालले होते
तिला शरम वाटत नाही? नाही जमले. अगं मीना, इकडे वळ म्हणतो ना, काय करते? तिला शरम वाटत नाही गप्पा मारायला? घरातले सगळे कामं करू नये. अरे गेली तरी कुठं? इथं फिरायला तर नसते गेली. हिने, काय करीत आहे? कशाकरिता बोलवल्या मला? अगं चूप, रेस्टॉरंट पोचली. शरम वाटत नाही? आता बाई म्हणाला काल आमच्या घरी कोणता आला होता आणि थोडा परत प्रेमाच्या गोष्टी करत होते. शरम वाटत नाही तुला? विनाकारण मला ठरवू नका. तो माझा भाऊ आहे. तुम्ही मला असे पापाचे शब्द बोलू नका. मी तुमच्या पाया पडते. काहीतरी विचार करा. नका करू माझ्या छळा, कोणी नाही माझ्या जवळ. नका करू माझ्या छळा, कोणी नाही माझ्या नका करू माझ्या छळा, कोणी नाही माझ्या जवळ. नका करू माझ्या छळा, कोणी नाही माझ्या जवळ. बाई बाबाच्या गणाचे आरोपाचा माझ्या वरचे. 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 मला आई माहित नाही. बाबा सुद्धा पण सोडून गेले मला. काहीतरी विचार करा. अगं चलाली, जास्ती बोलू नका. चल, जाती हो. तुझ्या भावाच्या घरी जा. काय गं तुला? अगं चलाली, तुला शरम वाटत नाही? इथे पुन्हा परत गप्पा मारत होते. तुला शरम वाटायला पाहिजे. तो कोण आहे का तुझा? मारू मारू करी तुझे आला, मारू मारू करी तुझे आला. तुझे यारे वाये तो कोणा, तुला यारे वाये तो कोणा.
स्वर्गात निघून गेल्या, मला फाशात टाकल्या. आता मी काय करू? भाव सुद्धा मला परकार झाला. आई आई बाबा, आता मी काय करू देवा परमेश्वरा? मला स्वर्गात निघून गेल्या. आता मी कुणाच्या भरोश्यावर जगू? आणि मी किती तुला हाक मारू ग? माझे आई बाबा मिळणार नाही देवा ईश्वरा. या मीनाला सोडून आई बाबा स्वर्गात गेले. दादा काय करू रे आणि कसं जगू रे देवा परमेश्वरा? हा मीनाला कोणी साथ न देत रे. याची काय आहे अवस्था आहे? तू माझा भाऊ असून शेवटी तुझ्यावर आरोप आणण्यासाठी माझ्या सासू सासऱ्यांना आरोप आणले रे. दादा काय करू रे? आता मी कुठे निघून जाऊ रे? आई बाबा गेले स्वर्गाला, आई बाबा गेले स्वर्गाला, आई बाबा
किटकलवार यांच्याकडून मीनाची भूमिका अतिउत्तम केल्याबद्दल 20 रुपयाचं बक्षीस मिळत आहे, तरी मीनाला या 20 रुपयाचा स्वीकार करावा. मी त्यांची लाडकी भाची आहे. माझ्या समोर जीवन कसे जगते मला तर काहीच सुचत नाही. तेव्हा परमेश्वरा जातो मी आता. प्रेक्षक जन हो, दुष्काळात गरिबाची हानी अर्थात हुंड्यासाठी मीनाला अग्नी या खेळाचा पहिला अंक समाप्त झाला आणि लगेचच आम्ही दुसऱ्या अंकाला सुरुवात करीत आहोत. तरी प्रेक्षक जन शांत गतीने ऐका आणि चांगल्यावर असतील तर लक्षात असू द्या. अवश्य पायात विसरू नका. सुवर्ण संधी गमावू नका. आया बायांना समजण्यासारखा. अंक 1 ते 3 संगीत. दुष्काळात गरिबाची हानी. दुष्काळात गरिबाची हानी अर्थात हुंड्यासाठी मीनाला अग्नी. अवश्य बघा.